नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुणेरी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे 13 ऑगस्टला. 11 सप्टेंबरला हा महिना संपणार आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा महिना जो आहे हा भगवान शिवांना आणि माता पार्वतीला त्यांची एकत्रित पूजा करण्यासाठी हा दिवस लाभदायी म्हटला जातो. तर या महिन्यामध्ये भगवान शिवशंकर जे आहेत तर आपल्या सासरी येतात. कैलास पर्वताहून भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी ते सासरी येत असतात आणि आपल्या पृथ्वीवरती ते भ्रमण करत असतात. श्रावण महिन्यात पृथ्वीवरती भ्रमण केल्यामुळे शिवतत्व हे इतर दिवसाच्या तुलनेमध्ये सोमवारच्या दिवशी जास्त कार्य करत असतो. म्हणूनच त्यांची आशीर्वाद जे आहे हे संपूर्ण कुटुंबावर राहण्यासाठी या दिवशी पूजा केली जाते. महादेवाला जर तुम्ही एखादी गोष्ट अर्पण केली तर ते अगदी सहजपणे ही गोष्ट स्वीकारत असतात. जेव्हा आपण एखादी सेवा करतो, काही उपाय करतो, तर त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळते. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये व्रत करण्याबरोबरच भगवान शिवांची पूजा करायला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणूनच असं म्हटलं जातं की भगवान शिवांची पूजा केल्याने साडेसाती विघ्न संकट दूर होतात. जीवनात येणारे अचानक संकट असेल, अपघात असेल तर ते टळत असतात. म्हणून श्रावण महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नंदीच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे. जेव्हा तुम्ही हा एक शब्द बोलता तेव्हा समस्या सुटेल. जे हवं आहे ते तुम्हाला मिळेल. आयुष्यातील जे सुटलेले मार्ग आहे, क्षण आहे ते आपल्याला मिळतील आणि जीवनातील सर्व यश, सुख, संपत्ती आणि सर्व काही मिळेल. कर्जमुक्ती होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणते 2 शब्द आपल्याला नदीच्या कानामध्ये बोलायचे आहे. हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा संपूर्ण महिना जो आहे हा आपण बेलपत्र, पंचामृत किंवा रुद्राभिषेक करून भगवान शिवांची पूजा करण्याबरोबरच शिवलीला अमृताचे पठण करत असतो. एवढं या श्रावण महिन्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जेव्हा आपण हे सेवा एकदाच किंवा सोमवारच्या दिवशी करत असतो, दर महिना करत असतो श्रावण महिन्यामध्ये, तर त्याचं फळ दुप्पटपटीने मिळत असते. 11 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या आहे, तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर श्रावणी अमावस्या जी आहे तर ती अत्यंत फलदायी म्हटली जाते. जेव्हा श्रावण सोमवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करता किंवा तोपर्यंत तुम्ही उपाय हा करता, तेव्हा सर्व समस्येचं निवारण होते आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळू लागते. तर उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे. घरी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, कारण तुमच्या घरामध्ये नंदी महाराज नाहीत. असेल तर तुम्ही घरीही हा उपाय करू शकता. आता श्रावण महिन्यामध्ये काय करायचं आहे, कोणत्याही दिवशी तुम्हाला म्हणजे सोमवारी जाऊ शकता किंवा अमावस्या असेल, एकादशी असेल किंवा पौर्णिमा असेल तर अशा सणाच्या दिवशी तुम्ही जाऊ शकता. आता सकाळी पूजा केली तरीही चालेल, संध्याकाळी केली तरीही चालणार आहे. हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारी केला तरीही चालते. आता पहा, सोमवारच्या दिवशी जे शिवतत्व आहे हे जागृत अवस्थेत असते. त्या वेळेमध्ये जर तुम्ही पूजा केली तर पूजेच्या उपासाबरोबरच, रुद्राभिषेकाबरोबरच आपल्याला या पूजेचं फळ जे आहे तर ते लवकर मिळते. आता काय करायचं आहे, आता शिवमंदिरामध्ये आपण सोमवारी जातो तर त्या वेळेमध्ये काय करायचं आहे, एका ताटामध्ये आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत, ज्यामुळे मंदिरात ज्या काही देवी शक्ती असतात तर त्या जास्त कार्य करत असतात आणि म्हणूनच त्यांची जी शक्ती आहे ती आपल्याला प्रदान होण्यासाठी म्हणून हा उपाय करायचा आहे या वेळेतच सोमवारच्या दिवशी. तर काय करायचं आहे, या दिवशी हा उपाय जर केला तर खूप लवकर फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला जास्त महत्त्व दिलं जातं, कारण सोमवारचे व्रत घरातील स्त्री असेल, महिला असेल किंवा मुलगी असेल, हे सर्वजण हे व्रत करत असतात. या श्रावण महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट आपण पाहत असतो. याशिवाय या महिन्यात शिवांची उपासना किंवा अभिषेक करतो पंचामृताने. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवशंकराला आराध्य दैवत म्हटले गेलेले आहे, आपले कुलदैवत म्हटले गेलेले आहेत, म्हणून त्यांची पंचोपचारी अशी पूजा केली जाते.
तर भगवान शंकराचे वाहन नंदीलाही देवाचा दर्जा पहिल्यात आणि प्रथम दिलेला आहे. शिव मंदिरामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की गेल्यानंतर आपण नंदीची पूजा करतो आणि नंतर भगवान महादेवाची पूजा करत असतो. नंदीची जी मूर्ती आहे तर ती घरामध्ये ठेवू नये, तुळशीजवळ ठेवू नये, ती फक्त मंदिरातच असते, म्हणून मंदिरातच ठेवायची आहे. नंदी महाराज हे भगवान शिवांच्या सर्वात आवडत्या गणापैकी एक सर्वोच्च दैवत म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार नंदीचे जे द्वारपाल सेवक म्हणून आहेत तर ते शिवाच्या सेवेत कार्यरत असतात. नंदीच्या कानामध्ये एखादी इच्छा आपण बोलतो तेव्हा ती महादेवापर्यंत पोहोचत असते आणि आपली इच्छा पूर्ण होते. तर पहा, नंदीच्या कानामध्ये काही शब्द बोलल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते. भगवान शिवशंकराचे वाहन म्हणजेच नंदी जे आहे तर त्यांच्यावर शिवशंकराचे प्रेम आणि भक्तिभाव जे आहे तर तो जास्त आहे. अशी एक कथा आहे बघा. भगवान शिवाने जेव्हा विष प्राशन केले होते तेव्हा विष जे आहे थोडेसे तर ते पृथ्वीवर पडले होते आणि हे विष जे आहे तर महादेवाबरोबरच नंदीनंही ग्रहण केले होते. म्हणूनच त्याचे प्रेम आणि अपार प्रेम पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले होते. म्हणून त्यांना वरदान प्राप्त झाले की आजपासून माझ्याबरोबर तुझीही पूजा केली जाईल, तुला सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाईल. या कहाणीमुळे असं लक्षात येते की आपण गर्व आणि अहंकार विसरून जर आपण पूजा भक्तिभावाने जर केली तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. भगवान शंकर त्यांचे सर्व इच्छा जे आहेत तर त्या पूर्ण करत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की भगवान शिवशंकर यांनी असं म्हटलं आहे की तुझ्या कानामध्ये जे कोणी इच्छा किंवा काही मनातील इच्छा व्यक्त करत असेल तर ती थेट माझ्यापर्यंत पोहोचेल असं शास्त्रात सांगितलेलं आहे. नंदीच्या कानात काही शब्द बोलल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. भगवान शिवशंकराचे वाहन म्हणजे नंदी आहे आणि म्हणूनच भगवान शिवशंकर यांना आपल्याला काही जर बोलायचं असेल तर नंदीच्या कानामध्ये बोलायचं आहे. आता पहा, नंदीला असं वरदान प्राप्त झाल्यामुळे जो कोणी व्यक्ती तुझ्या कानामध्ये आपली इच्छा बोलेल त्याची इच्छा मी पूर्ण करेल असं शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी महापुराणामध्ये सांगितला गेलेला आहे. तोच उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता पहा, तुमची काही इच्छा असते, घरामध्ये साडेसाती चालू असते, पती पत्नीमध्ये वाद होतात, घरामध्ये एकोपा असल्यासारखं वाटते किंवा घरामध्ये तुमच्या मानसिक संतुलन बिघडलेलं असेल किंवा घरामध्ये वाद इतके होत आहे की याचा प्रभाव जो आहे हा मुलांपर्यंत होत असेल, प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केलेले असेल किंवा तुम्ही पैसे कमवत आहात, पैशाला यश मिळत नाही, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरात अखंड लक्ष्मी नांदत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. आता पहा, आपल्या मनातील कोणती इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. आता उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, कर्जमुक्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि मुलाच्या नोकरी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. कुटुंबाची, पतीची भरभरून प्रगती होईल आणि घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कायमचे नष्ट होईल. तुमचा एखादा शत्रू असेल तर तो नष्ट होईल. गुप्तवार करत असेल, पाठीमागेच जर तुमच्या तो काही ना काही तुमच्याबद्दल काही सांगत असेल, यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आलेल्या असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. तर नंदीच्या कानामध्ये जर तुम्ही हे शब्द 2 बोलले तर रखडलेली कामंसुद्धा पूर्ण होतात. आता सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडीसाखर आणि थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. दोन्ही वस्तू टाकल्यामुळे काय होते, खडीसाखर टाकल्यामुळे आनंदात गोडवा आणि जीवनामध्ये गोडवा येतो आणि घरातील वातावरण शुद्ध होते. आणि जे आपण यामध्ये खडीसाखर टाकल्याबरोबर कच्चं गाईचं दूध टाकतो ते 33 कोटी देवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आता ह्या दोन्ही वस्तू अत्यंत पवित्र आणि लाभदायी म्हटले गेलेले आहेत. म्हणून यामुळे आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेमध्ये आपलं मन आणि आत्मा हा शुद्ध हवा असतो. म्हणून या पवित्र पाण्याने जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा मन शुद्ध होते, अहंकार कमी होतो. म्हणून हा उपाय करायचा आहे. आता पहा, जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा चुकूनही टाकीतलं पाणी घेऊ नका. आपल्याला पाणी रात्रीच भरून ठेवायचं आहे कलशामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी हे पाणी शिवपिंडीवर अर्पण न करता त्या वेळेमध्ये रात्री आपल्याला यामध्ये 5
जे पानं आहे बेलपान, तर ते टाकायचे आहे त्यामध्ये, म्हणजे कलशामध्ये बेलपान टाकायचं आहे. आणि त्यानंतर ही पाणी शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाण्या अगोदर सर्वात प्रथम आपल्याला ताट तयार करून घ्यायचं आहे. ताटामध्ये आपल्याला भस्म घ्यायचं आहे, पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 5 बेलपान घ्यायचे आहे आणि बेलपत्र तुम्ही त्याला म्हणू शकता, तर बेलपत्र घ्यायचे आहे. आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि यामध्ये धोत्र्याचं फळ असेल तर धोत्र्याचं फळ घ्या, नाही तर फूल घेतलं तरीही जाईल. अपारिजातिकाची फुले घेतली तरी चालणार आहे. आता काय करायचं आहे, भगवान शिवांची पूजा करण्या अगोदर आपल्याला महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर नंदीजवळ गेल्यानंतर आपल्याला मनापासून इच्छा मागण्या अगोदर एक अगरबत्ती न लावता आपल्याला धूप लावायचा आहे. चुकूनही अगरबत्ती लावू नका, धूप लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला नंदीजवळ जायचं आहे. नंदीच्या पायावर आपल्याला काय करायचं आहे, तर गंगाजल असेल किंवा तुम्ही पंचामृत आणलेलं असेल तर ते अर्पण करायचं आहे. त्यांच्या पाठीवर सुद्धा आपल्याला हे गंगाजल आणि त्याचबरोबर पंचामृत अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य खडीसाखर किंवा तुम्ही दूध किंवा खिरीचा नैवेद्य आणलेला असेल, शिरा आणलेला असेल तर तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला नंदीची पूजा करायची आहे. तर एक पाय वरती असेल तिथेच आपल्याला पूजा करायची आहे. त्याच्या कपाळाला हळदी कुंकू अष्टगंधक भस्म लावायचा आहे. आणि जे तुम्ही पांढऱ्या रंगाचं फूल आणलेलं आहे, बेलपत्र आणलेलं आहे, तर ते अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डोक्यावर पदर घ्यायचा आहे, ओढणी घ्यायची आहे. आपली इच्छा सांगत असताना दुसऱ्याने ऐकली नाही पाहिजेत आणि दुसऱ्याला चुकूनही सांगायची नाही. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत नंदीच्या डाव्या कानामध्ये जायचं आहे. आणि त्यानंतर जो उजवा कान आहे तर तो एका हाताने झाकायचा आहे. डाव्या कानामध्ये इच्छा आपल्याला बोलायची आहे. आता पहा, तुम्ही बोलत असताना तुमची काहीही इच्छा असेल, जसं की तुमच्या धन संबंधित असेल किंवा कर्जमुक्तीसाठी असेल किंवा तुमच्या मुलाची प्रगती होण्याबाबत असेल, मुलाचं लग्न व्हावं, मुलीचं लग्न व्हावं किंवा घरामध्ये सुखसमृद्धी असेल, जी काही तुमची इच्छा आहे ती नंदीच्या कानामध्ये आपल्याला बोलायची आहे. आता पहा, बोलण्या अगोदर हे 2 शब्द म्हटले जातात. आता या दिवशी आपल्याला शुयेशा हा शब्द उच्चारायचा आहे आणि त्यानंतर ओम हा शब्द बोलायचा आहे. आता पहा, ओम हा शब्द जो आहे प्रत्येक तुम्ही बघितलं असेल मंत्रामध्ये ओम हा शब्द बोलला जातो, कारण हा भगवान शिवांचा पंचाक्षरी मंत्र आहे. हा बोलल्याने जीवनातील जेवढेही संकट आहे तर ते दूर करण्याची क्षमता या ओम या शब्दामध्ये आहे. दुःख दूर करत असते, अडचणी दूर करत असतो. म्हणून शुयेशा या शब्दाचा उच्चार करून मग तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर कोणालाही इच्छा सांगायची नाही. अगदी हळुवारपणे ती इच्छा नंदीच्या डाव्या कानामध्ये बोलायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पूजा झाल्यानंतर अशा पद्धतीने मग जायचं आहे भगवान शिवांच्या पिंडीजवळ, म्हणजे शिवपिंडीजवळ. आणि तिथे गेल्यानंतर पंचोपचारे आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर तिथे 3 वेळा टाळी वाजवायची आहे. आता टाळी का वाजवायची आहे, तर असं म्हटलं जाते की जेव्हा तुम्ही टाळी वाजवता तेव्हा आपली इच्छा जी आहे तर ती महादेवापर्यंत पोहोचली जाते, म्हणून टाळी वाजवली जाते 3 वेळा. आणि प्रदक्षिणा करत असताना जे पंचामृत जिथून पडते तिथपर्यंत जायचं आहे, ते ओलांडायचं नाही. जे तीर्थ आहे ते चुकूनही ओलांडायचं नाही. त्या अगोदरच आपल्याला तिथूनच वापस यायचं आहे. तर असं म्हटलं जाते की ज्या वेळेमध्ये तुम्ही इच्छा मागता त्या वेळेमध्ये ती इच्छा पूर्ण होत असते. जेव्हा तुम्ही शिवपिंडीवर ह्या वस्तू अर्पण करता त्या वेळेमध्ये आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र इतका प्रभावी आहे की हा मंत्र म्हटल्याने जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळू लागते. मन स्थिर होण्यासाठी आणि आपले विचार जे आहे हे स्पष्ट मांडण्यासाठी, भीती, चिंता आणि आपल्या जीवनातील नैराश्य कमी होण्यासाठी आणि आपल्याला सकारात्मक शक्ती, स्मरणशक्ती आणि कोणत्याही कामामध्ये काम करण्याची क्षमता मिळवण्यासाठी आणि आपल्या सभोवताली जे नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट ऊर्जा आहे ती नष्ट होण्यासाठी आणि त्याचबरोबर शरीरातील पंचतत्वाचे संतुलन राखण्यास मदत होण्यासाठी, पंचतत्वावर नियंत्रण होण्यासाठी आपल्याला हा एक
श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय ही 5 अक्षरे पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश हे 5 घटक संस्कृतीमध्ये पंचभूत म्हणून ओळखले जातात. मानवी शरीरासह सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचे मुख्य घटक हे 5 घटक आहेत, ज्यामध्ये भगवान शिव हे यांचे घटकाचे स्वामी म्हटले गेलेले आहे. तर ओम हा विश्वाचा नाद आहे. ओम म्हणजे शांती, प्रेम. तर ओम नमः शिवाय हा जप केल्याने पंचभूत घटकामध्ये सुसंवाद साधण्यासाठी आपल्याला प्रेम, शांतता, एकोपा आणि आनंद घरामध्ये टिकून राहतो आणि अवतीभोवती असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. म्हणून ओम नमः शिवाय हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या संपतील. म्हणून हा उपाय नक्की करून पहा. सर्व कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा शुद्ध तुपाचा दिवा लावूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि पुढचा व्हिडिओ बघूयात.